सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे घरातले सगळे काम उरकले. आज तयारी होऊन बसेल आहे बाई. 7च्या पहिले चहा पाणी पिऊन आंघोळ कपडे आणि हे आपली बॅग पॅक करून ठेवली. आज छत्रीने काय ऊन तर पाणी येईन का नाही लय होईन ते. मग उन्हाची अंगावर नेली की लय होईन ना मग ते. काय रे चाल नी वावरात मग ना. चालतं का वावरात? चाल ना, बारकी आहे ना. आज बकरे बांधून ठेवले इकडे. आज उशिरा उठली पण सगळे काम एकदम उरकून गेले. आता आले मुकरदम पलवणी. आमच्या मुकरदमाचं काम असं आहे का घरूनच वावर सांगत नाही. नेमकं निंदन आहे का तोडे लावणं का आहे काहीच सांगत नाही. वावरात गेल्यावरच सगळं पत्ता लागते का आहे आज. मग कोणाजवळ खुरपे असो का नसो लाईट बंद करून टाकला कारण की लाईटच्या कनेक्शनातच मी हे टाकलं आपलं काय चार्जर. चला मग निघलो. पाठीत गेलं ना का बंद्या गावातून फिरावं लागते. आता रुसलाबाद बाकराबाद झालं. आता चाललो गावातून पाण्याच्या टाकी जवळून म्हणजे बस स्टँड वरून. सगळं बंद गाव दाखवतो तुम्हाला. फक्त तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला 7:43 झाले. 7:43 बसतो आता पाथीवर आम्ही. अजून काही बाया मागच राहिल्या याच्या. बाया तर भंगाल पोहू राहिल्या बाया आज पुढेच. आजही निंदनच आहे या वावरात. या वावरातली पराठी लय भारी आहे पण या माणसाची. हा रोजचे होके चढेल आता अंगावर. चढले का? अजून तर पाणी नाही आलं. तरी चढले. ते पाणी यायला निम्न झाले पाहिजेत ना. मग घरी लागते ना. 200 रुपयानं झाले पाहिजे ना. पाणी आले पाहिजे हो बाई. हो ना. मग आता पाणी ये लोक निंदून घेऊन राहिले ना काळजी ना. आता बाहेर चला झालं आमचं निंदन चालू. कल्पना आजी काढू राहिली माती. ललता आजीनं तर माई दिली साथ सोडून आणि म्या धरली आता कल्पना आजीची साथ. आम्ही दोघी जणी सगळे पुढे हन बाया जशा थवा बसल्या बाबा. तण लय जास्त आहे द्यायले. आणि वावराचे मालक तर काय आटले. कालपासून निंदन चालू आहे. 2-2 टाईम. लय जप्पा आलो पुढे बसलो. आजींनी एकदम मारला. तर एकदम मारला की डायरेक्ट मेरीवर. पण मेरीवर जाऊनही काही फायदा नाही. हे जे आमचे मुकरदम आहेत ना दुसऱ्याच्या पाथीवर बसवतात. आणि आमच्या पाथीवर मग कोणीच बसत नाही. त्यासाठी आम्ही शांत बसलो आता दोघी जणी. का भाकरन पाणी एकाच टाइमात होते का काय काय माहीत बाप्पा. अशा बाई काय टाकू पाहिजे. बरमर थवे काही उठून नाही राहिले. बदकाचे थवे ते बदकाचे. आज पाणी जेवण एकच. काऊन बरं आज पाणी जेवण एकच झालं. आज लई तरीबाज आणलं बाई काजल ना. तर वरण आणलं आज. बाई माझं समज म्हणजे लोणचं आणलं ना. आता माहिती तिकडे आहे पार्टी तर माझं कुठं आहे मग. आज जेवायला आणलं मी चिकन. रात्रीचं जे बॉईल करून ठेवलं होतं तेच. मसाला नाही वाटलं असंच केलं साधं. आणि निंबू कांदा बस आज एवढंच आणलं. आणि बारकीनं दिले मला पापड. दिसलं तर मला पापडाचे तुकडे. आज तर जेवण आणि पाणी एकाच टाइम आले झालं. आता जेवण झालं. अर्धी पात आणली होती ते लावली आता. आणि ही स्पेशल पात घेतली आता. पाणी प्यायला कधी सोडतात काय माहित. तालात मेळ नाही बाप्पा. जेवण आणि पाणी एक खट्ट्याच.
एकदम खवळले. बोला बोला आता. अर्ध्या घंट्याच्या वरात मस्त बाहेर सांगतो पाणी प्यायचं. मला माझा अभ्यास व्हायला यासून नाही सांगतो तुझ्या आरोग्य मी सांगता म्हणजे अरे अर्ध्या घंट्यातून पाणी पिता म्हणजे बाहेर आला तुम्ही म्हणजे बायचं काय वरं फुट गेलं वरं फुटणे चालत्या मग वरं फुटणं तुम्ही नाही चालल्या तीन पैशाला काही कामाची पोट नाही बाबाची. एवढं ऊन तपरायला की मजूर सगळा बसला थंड हवेत झाडाखाली. एवढं ऊन तपरायला त्याच्या टायमात पावसाळ्यात एवढं ऊन पहिली उगार पाहिलं पाण्याचा एक थेंब नाही उडायला. शेतकरी जसं काव 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 करायचं. एवढं मोठं पीक टाकलं वावरात शेतकऱ्याला ना झोप नाही लागू राहिली सुखाची. जशी शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या तोंडावर 12 वाजले कारण का पाऊसच नाही. पाऊस नाही तर शेतकऱ्यानं एवढं मोठं बी टाकलं शेतात ते बी असं कसं सोकल्यासारखं वाटू राहिलं. पराठ्या सगळ्या पराठ्या पाणी मागू राहिलं. मजूरही पाणी मागू राहिलं. शेतकरी पाणी मागू राहिला. आता पाऊस येईन तर मग शेतकऱ्याची मजा. पाऊस आला तर मजुराची मजा. नाही तर 200 रुपये मारत असं लागत. हे आमचे पातीवाले हो म्हणे माय अरे देवा रे. ऊन तर पुरायला बाहेर ना लय. आणि आज 2 टाइम केला. काल एकच टाइम केलं होतं. आलो होतो घरी 1 टाइम करून पण एवढा जीव तुटत होता ना मग मी म्हटलं आलो बायाने सोडून. आज म्हणलं जीव जाओ का जिलोबी खाओ. 2 टाइम करायचं म्हणजे करायचं. आज तर जेवणाचं अब्बल तब्बल झालं. फक्त 1.5 पोळी खाल्ली ना. आता एवढा जीव थकला का मारण्याचा. आता एवढी भूक लागली. भाजी आहे थोडीशी चिकनची आणि घेतो जीवन. आता संध्याकाळचं पाहता येते मग काय आहे तर. आता सध्याच पोहोचलो. आता तर 5 वाजले राहिले. संध्याकाळचं काय आहे काय माहिती जेवणाचं. भूकच नाही लागली आज वावरात. एकदा बायात रमलं की मग घरी या नाही वाटत बाहेर सोडून. घरी जेवण करून घेतो मी. बाकीचं राहिलं. 3 वाजले घरी आले. आता 5 वाजले राहिले. अर्धा घंटा तर सहज जाते. आंघोळ कपडे. आज उशीर झाला. वावरातून यायले तर काही कपडे वाहिले आणि काही कपडे वायाचे राहिले. अजून जे दटात ते वायाचे राहिले आणि जे पतल्यात देवा ते वाहिले. आता स्वयंपाक करायचं काही काम नाही. चहा पिऊन घेतो जरासा. चहा हा सकाळ संध्याकाळ पिवाच लागते. जरासा मोकळं मोकळं वाटते चहा पिऊन. एक घोट का होईना पण तो एक घोटही प्यावा लागते. आज आपला टिफिन तर माहित आहे. मी दुपारीच खोलला होता. संध्याकाळी खोलतो पण आज दुपारी लय भूक लागली होती तर दुपारी जेवण करून घेतलं. आता जर भूक लागली तर आहे आपल्याला 1 पोळी आणि भाजी बी आहे. आणि जर भाजी खराब झाली तर आंबा बी आहे.
तसं आता जेवायची तर काही गरज पडणार नाही, पण किती पाणी पिवा, पाणी पिऊ 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 किती पेलं तरी तहान लागतेच. चला मग चहा शिजत आला. ही ब्लॅक टी शिजायला काही टाइम नाही लागत. व्हिडिओचा एंड इथंच करते मी. बाय.